नवजात भ्रूण कचऱ्यात फेकून दिलं आणि जाळ्या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील एका 19 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे। सुरत शहरातील उधना परिसरात माणुसकीला शरमेनं मान खाली घालायला लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। भीमनगर अंडरपासजवळ 6 ते 7 दिवसांचा नवजात भ्रूण जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा तपास करत उधना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच अवैध गर्भपात करून भ्रूण फेकून देणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला महाराष्ट्रातील शहादा येथून अटक केली आहे। उधना येथील भीमनगर अंडरपास जवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात भ्रूण जळालेल्या अवस्थेत आढळलं होतं। स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर उधना पोलिसांचे पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। प्राथमिक तपासात असं समोर आलं की पुराव्यांचा नाश करण्याच्या उद्देशानं तरुणीने भ्रूण घराच्या जवळ असलेल्या कचऱ्यात फेकून दिलं। त्यानंतर कचऱ्याला अचानक आग लागल्याने हे निष्पाण भ्रूणही जळून खाक झालं। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उधना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। सीसीटीव्ही फुटेजचं अचूक विश्लेषण करून पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयित तरुणीचा शोध लावला। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 19 वर्षीय तरुणीनं हे भ्रूण स्वतःचंच असल्याची कबुली दिली। तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती मूळची महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी आहे। शहादामध्ये राहणाऱ्या ईश्वर नावाच्या तरुणासोबत तिचं प्रेम संबंध होते, ज्यातून ती गरोदर झाली होती। बदनामीच्या भीतीनं गर्भपात करण्यासाठी तिच्या प्रियकरानेच तिला औषध दिली होती। यानंतर ती सुरतच्या उधना भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आली होती आणि येथेच औषध घेऊन तिने गर्भपात केला। उधना पोलिसांनी गुन्हेगारी कट रचणं, अवैध गर्भपात करणं आणि पुराव्यांचा नाश केल्याप्रकरणी महिला आरोपीला अटक केली आहे। यासोबतच तरुणीला गर्भपाताची औषधे देऊन या कृत्यात सहभागी असणाऱ्या तिच्या प्रियकराला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा।